नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या लघुडावरून प्रश्न बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. भारतीय विमानतळ प्राधिकरणचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन ए विपिन कुमार यांची भारतीय विमानतळ प्राधिकरणचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती पाहू. भारतीय विमानतळ प्राधिकरणचे स्थापना झाली आहे 1 एप्रिल 1995. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी व अध्यक्ष आहेत विपिन कुमार. प्रश्न दुसरा. भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन सी लडाख. लडाख या राज्यामध्ये भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तर लडाखमधील लेह या ठिकाणी पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तर लडाखची राजधानी आहे लेह. केंद्रशासित प्रदेश म्हणून 31 ऑक्टोबर 2019 मध्ये मंजुरी मिळाली. राज्यपाल आहेत बी.डी. मिश्रा. प्रश्न दुसरा. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात हियो जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश राज्याला हियो जलविद्युत प्रकल्पाची मंजुरी दिली आहे. तर अरुणाचल प्रदेश राज्याबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली आहे 20 फेब्रुवारी 1987. राजधानी आहे इटानगर. राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पटनाईक. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. राज्यसभा सीट आहे 1, लोकसभा सीट आहेत 2. प्रश्न चौथा. भारतात कोठे जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन बी नवी दिल्ली या ठिकाणी जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. तर नवी दिल्लीबद्दल आपण माहिती पाहू. मुख्यमंत्री आहेत आतिशी मार्लेना. उपराज्यपाल आहेत विनय कुमार सक्सेना व लोकसभा सीट आहेत 7. प्रश्न पाचवा. मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन सी पंकज त्रिपाठी यांची मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आपण इतर काही नियुक्त्या पाहू ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त झालेल्या. तर थायलंडच्या पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर आहेत सोनू सूद. स्टार स्पोर्ट्सचे आहेत ऋषभ पंत. बंधन बँकचे आहेत सौरव गांगुली. सडक सुरक्षा जागरूकता अभियान ब्रँड अँबॅसेडर आहेत अक्षय कुमार. प्रश्न 6वा. ग्लोबल फायनान्स मॅगझिनने 2024 साठी कोणत्या बँकेला भारतीय सर्वोत्कृष्ट बँक ही पदवी प्रदान केली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन बी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला ग्लोबल फायनान्स मॅगझिनने 2024 साठी सर्वोत्कृष्ट बँक ही पदवी प्रदान केली आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया माहिती पाहू. इंडियाबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 जुलै 1955. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी व अध्यक्ष आहेत दिनेश कुमार खारा. प्रश्न 7वा. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतेच कोणत्या देशाच्या संसदेत भाषण दिले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया देशाच्या संसदेमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांनी भाषण दिले आहे. तर ऑस्ट्रेलिया देशाबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे कॅनबेरा. चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर व पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानी. प्रश्न 8वा. 59वी महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची अखिल भारतीय परिषद 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन ए ओडिशा या राज्यामध्ये 59वी महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची अखिल भारतीय परिषद 2024 आयोजित करण्यात आली आहे. माहिती पाहू.
तर 59वी महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची अखिल भारतीय परिषद ही ठिकाण भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी झाली आहे. तर दिनांक आहे 29 ते 1 डिसेंबर या दरम्यान ही परिषद होणार आहे. तर परिषदेचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रश्न 9वा, गदिमा पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, आशा काळे यांना गदिमा पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. प्रश्न 10वा, जागतिक मृदा परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आली? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक मृदा परिषद 2024 आयोजित करण्यात आली आहे. जागतिक मृदा परिषद 2024ची थीम आहे अन्न सुरक्षिततेच्या पलीकडे मातीची काळजी घेणे, हवामानातील बदल शमन आणि इकोसिस्टीम सेवा. ही भारतीय जागतिक मृदा परिषदेची 2024ची थीम आहे. तर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री हे शिवराज सिंग चौहान हे आहेत. तर शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर त्रिलोचन हे आहेत.